पुढे पुढच्या घडामोडीकडे मला ऑफर आलेली नाही, आली तर विचार करू असं भुया उंचावणारं वक्तव्य पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी काल केलं होतं। तर ऑफरबाबतच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढल्याचं कोल्हे यांच्याकडून आज स्पष्ट करण्यात आलं। कोल्हेंना शिवसैनिकांनी निवडून आणलंय, ते पक्षातच राहतील असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केलाय। तेव्हा सांगितलं की इथे विरोधी पक्षाचे खासदार आहेत म्हणून त्यांनी तो मार्ग बदलला। अशी ऑफर आतापर्यंत माझ्याकडे आली नाही, म्हणजे अशी काही ऑफर आली तर विचार करू। आणि कोल्हे यांना निवडून आणण्यामागे त्या भागातल्या हजारो शिवसैनिकांची मेहनत आहे। हे जिल्हा प्रमुख आहेत पुण्यातले आमचे, बरं का, रामदास धनवडे, त्यांना विचारा की कोल्ह्यांना निवडून आणण्यामध्ये मूळचा तो मतदारसंघ शिवसेनेचा, फक्त अमोल कोल्हे आहेत, संभाजी महाराज आहेत आमचे पडद्यावरचे, म्हणून आम्ही सगळ्यांनी त्यांना मनापासून त्यांचं काम केलं। त्याच्यामुळे अमोल कोल्हे यांनी जरी काही वक्तव्य केलं असलं तरी ते मूळ पक्षातच राहतील याच्याविषयी माझ्या मनात शंका आहे। माननीय राऊत साहेबांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना तीच विनंती करतो की कुठल्या कॉन्टेक्स्टनी ते विधान आलं होतं, तो कॉन्टेक्स्ट हा पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा कॉन्टेक्स्ट आहे। हे मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना आठवण करू देऊ इच्छितो, कारण काल आपणही तिथे होतात, त्यामुळे आपल्याला हा संपूर्ण प्रसंग काय घडला तो व्यवस्थित माहिती आहे। सहसा आपण बघितलं अमोल कोल्हेंची एक बोलण्याची स्टाईल असते, ते फिरकी सुद्धा तिथं घेत असतात। त्यात बोलत असताना त्यांनी जर सांगितलं असेल प्रस्ताव येऊ द्या मग आम्ही बघतो, असं जर त्यांनी बोललं असेल तर कदाचित त्यांचं मत असेल एकदा आल्यानंतर बघा कसं आम्ही बॅटिंग करतो आणि ते तिकडं फेकून टाकतो। कारण का त्यांची जी सिरियल होती महात्मा फुलेंची ती कोणामुळे बंद पडली ते त्यांनाही माहिती आहे ना, आम्हाला सुद्धा माहिती, त्यामुळे ते कुठेही त्या बाबतीतला निर्णय घेतील असं मला वाटत नाही। कोल्हेंनी जे काही स्टेटमेंट केले एकीकडे आम्हाला ऑफर आला तर मी विचार करू, याचा अर्थ त्याला पक्षाच्या नेतृत्वाने सांगितलं असावं। आणि रोहित पवार जे म्हणतायत हे पवाराची भूमिका असते। आता पवारची भूमिका तुम्ही पहिल्यापासून राजकारणामध्ये पाहता आलेलं आहे। त्यांना जर दिल्लीला जायचं तर ते म्हणतात नाही मी परभणीला चाललो। ही उलटी भूमिका घेणं हे राष्ट्रवादीचं पहिल्यापासूनचं असलेलं धोरण आहे। म्हणून त्यांच्या पक्षामध्ये सुद्धा आता ऑफर आली तर युतीमध्ये जायचं हे ठरलेलं आहे। रोहित पवार हा आपल्या काकाची भूमिका वठवतोय, नाही म्हणायचं आणि ऐन वेळेला जायचं हे त्यांचं ठरलेलं आहे। सहसा आपण बघितलं अमोल कोल्हेंची एक बोलण्याची स्टाईल असते, ते फिरकी सुद्धा तिथं घेत असतात। त्यात बोलत असताना त्यांनी जर सांगितलं असेल प्रस्ताव येऊ द्या मग आम्ही बघतो, असं जर त्यांनी बोललं असेल तर कदाचित त्यांचं मत असेल एकदा आल्यानंतर बघा कसं आम्ही बॅटिंग